राष्ट्राय स्वाहा. नमस्कार मंडळी. शरद पोंक्षे राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या एक वाद चालू आहे त्या पानसरेंच्या पुस्तकावरून. शिवाजी कोण होता? नुसतं शिवाजी म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यात म्हटलेलं नाही आहे. आणि अचानक मला म्हणजे आश्चर्यच वाटलं, अचानक शिवाजी हे एकेरी नाव घेणं याचं समर्थन करायला प्रचंड मंडळी पुढे आली. मी गेल्या काही वर्षांपूर्वीपासून म्हणजे आता 25 वर्ष झाली मी व्याख्यानं देतोय. तर माझ्या व्याख्यानांमध्ये मी असंख्य वेळेला माझा शिवाजी, माझा शिवबा आणि जिजाऊच्या पोटी एक पुत्र जन्माला आला शिवाजी, अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत ममतेनं आपण अनेक वेळेला बोलण्याच्या ओघामध्ये शिवाजी हा शब्द वापरतो. आणि मग जिथे जिथे योग्य आहे, जिथे म्हटलंच पाहिजे ते आपण म्हणतोच. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्य, हिंदवी स्वराज्याची मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. त्या माझ्या गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य गावांमध्ये, शहरांमध्ये अक्षरशः मला माणसं मारायला आली. मला शिव्या गाळ्या घातल्या गेल्या. मला भर सभेमध्ये तर 2-4 वेळा असं झालं की मी बोलण्याच्या ओघामध्ये शिवाजी हा शब्द वापरला तर असं उभं राहून, दे पोंक्षा भडव्या, शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हण, असं वगैरे भयंकर माझ्यावर चिडले. संभाजी ब्रिगेड तर पिसाटली, तापली एकदम. आणि गंमत आहे म्हणजे त्यांच्या संभाजी ब्रिगेडमध्ये मात्र छत्रपती संभाजी ब्रिगेड नाही आहे, नुसतंच संभाजी ब्रिगेड आहे. माझ्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न येतात या निमित्ताने. हे बघा, शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, याच्याबद्दल वादच नाही काही. पण मग आपले जे देव आहेत म्हणजे जिजामातेने शिवबाला लहानपणी प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण शिकवले. रामाची मर्यादा शिकवली. उत्तम राम राज्य म्हणजे काय ते शिकवलं. सर्व गोष्टी मर्यादेत राहून कशा करायच्या, राजा कसा असला पाहिजे, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ, ज्ञानी, सर्वांचा आदर करणारा, भेदभाव न करणारा, सर्व तळागाळातल्या माणसांपासून क्षत्रिय ब्राह्मणांपासून सगळ्यांचा समान आदर करणारा असा राजा कसा असावा, असा आपल्या या छोट्या शिवबामध्ये जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज हे पुढं करायचं आहे, त्यांना स्वराज्य, हिंदवी स्वराज्याचा, हिंदुस्थानचा राजा करायचं हे स्वप्न बाळगलेलं आहे. हिंदूंचं राज्य असलं पाहिजे हे स्वप्न आहे त्यांचं. त्या पद्धतीने संस्कार चालू आहेत मुलावरती. कोणाचे चालू आहेत? राम आणि कृष्णाचे चालू आहेत. मग रामाला राम म्हटलं तर चालतं हो आपल्याकडं, कृष्णाला कृष्ण म्हटलं तर चालतं, गणपतीला गणपती म्हटलं तर चालतं, दत्ताला दत्त म्हटलं तर चालतं, हनुमानाला हनुमान म्हटलं तर चालतं. मग ज्या प्रेमाने, ज्या आदराने, ज्या भक्तिभावाने आपण या सगळ्या देवतांना एकेरी नावाने उल्लेख करतो, तर मग शिवाजी महाराजांचा सुद्धा प्रेमाने, अत्यंत भक्तिभावाने एकेरी उल्लेख केला तर काय बिघडलं? पण मी जेव्हा करतो तेव्हा ते बिघडतं, तेव्हा ते बिघडलेलं आहे. मला धमक्या मिळालेल्या आहेत, मला फोन करून गलिच्छ शिव्या घातलेल्या आहेत, मला आई बहिणीवरनंच शिव्या दिलेल्या आहेत. मला माझ्या गाडीत बसायच्या आधी मला येऊन भेटून पुन्हा जर का बोलला, शिवाजीचा एकेरी उल्लेख केलास तर फोडून टाकेन, अशा पद्धतीच्या धमक्या दिलेल्या आहेत. मग ते सगळे मला धमक्या देणारे एकेरी नावाने आता अचानक शिवाजी एकेरी चालतं असं कसं काय म्हणू लागले? आणखीन एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहेच, आपण वंदनच करतो. माझ्या घरामध्ये, माझ्या सभागृहात, माझं जे हॉल आहे त्याच्या पण मोठा छत्रपतींचा पुतळा आहे, सर्व संतांचे पुतळे आहेत. आदर पूजा माझ्या गाडीमध्ये येऊन बघा, तुम्हाला गणपती बाप्पा
मानसी गोंदवलेकर महाराजांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. कुठल्याही प्रवासाला निघायच्या आधी मी या तिघांना फूल वाहतो. इतकं दैवत आहे ते आपलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा सोयीस्कररित्या, बरं का, हे सुद्धा गंमत आहे सगळं. म्हणजे पुंक्षेनी केलं, चुकून काही झालं तर भयंकर मोठा अनादर होतो. एकेरी उल्लेख झाला तर एक तर माझ्या तोंडून जीभ झडली तरी माझ्या तोंडून कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊ शकत नाही, होऊच शकत नाही. पण अत्यंत भक्तिभावाने, प्रेमाने नुसतं शिवाजी म्हटलं तर इतका राग येतो. शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, हे सुद्धा सगळं सिलेक्टिव्ह आहे. त्यांना हवं तेव्हा तो अपमान सहन करणार नसतात ते, बाकीच्या वेळेला ते अपमान सहन करणार असतात. म्हणजे ते प्रकाश आंबेडकर जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही. ज्या जिजामातेनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं, राम आणि कृष्ण शिकवले, त्या रामाचा खुलेआम अपमान, अवहेलना, टिंगल टवाळी करताना छत्रपतींचा अपमान होत नाही. 16 सहस्त्र नारींबरोबर नाचणारा, गाणारा, असं घाण घाण बोलणारा श्रीकृष्णाबद्दल जे बोललं जातं, आमच्या भगवंताबद्दल जे बोललं जातं, ते दोन्ही राम आणि कृष्ण शिवाजी महाराजांचे सुद्धा देव होते. ज्या शिवलिंगावरती रक्ताचं सांडून स्वराज्याची शपथ घेतली, त्या भगवान शंकराच्या शिवलिंगावरून जेव्हा गलिच्छ बोललं जातं तेव्हा काय फक्त शिवलिंगाचा, शंकराचा अपमान होतो? रामावरनं गलिच्छ बोललं जातं भर सभेमध्ये तेव्हा काय फक्त रामाचा अपमान होतो? त्या रामकृष्णाला, त्या शिवाला ज्याने आपलं दैवत मानलंय, त्या दैवतांचा अपमान होतो तेव्हा शिवाजी महाराजांचा नकळत अपमान होत नाही? आपण सगळ्या देवदेवतांना अरेतुरे करतो, त्याच प्रेमाने, भक्तिभावाने शिवाजी महाराजांना अरेतुरे केलं. सगळं दुटांगी आहे सगळं. म्हणजे डबल ढोलकी स्टँडर्ड आहे, डबल स्टँडर्ड म्हणतात त्याला. सगळं सिलेक्टिव्ह. जे काय आहे ना ते सगळं बास. एकमेव या महाराष्ट्रामध्ये आता असं झालेलं आहे की महाराष्ट्रात काहीही घडलं तरी त्याचा दोष एकाच समाजावर, तो आहे ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं गेलं आहे. 1950 पासून देश संविधानावर चाललेला आहे. इथं पेशवाई पण नाही ना, इथे मनुस्मृती पण वापरली जात नाही. सगळं तर संविधानानुसार चालू आहे. संविधानानुसार सर्वांना समान हक्क, समान न्याय दिलेलाच आहे, आरक्षण दिलेलं आहे. मग तरीही स्वतंत्र भारतात 79-80 वर्ष झाली तरी सुद्धा स्वतंत्र भारतात काही घडलं की ते ब्राह्मणांमुळे कसं काय घडलेलं असतं? हा द्वेष कोणी पेरला? बरं, राज्यकर्त्यांमध्ये एक मनोहर जोशी आणि एक फडणवीस सोडले तर सगळेच ब्राह्मण नसलेले मुख्यमंत्री झालेले आहेत. जास्तीत जास्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री झालेले आहेत. मुळात मला खरं सांगू का, मला हा समाज, तो समाज, मला ही जातच मान्य नाही. मी कधीही जात आणत नाही. मला जात मान्य नाही, कारण मी सावरकर भक्त आहे. आणि सावरकर हिंदू धर्माला लागलेला हा जात नावाचा शाप मोडण्यासाठी आयुष्याची 13 वर्ष खर्च केलेत. 1924 ते 1937 अस्पृश्यता निवारण्याचं कार्य केलंय. दलितांच्या मुंजी घडवून आणल्यात 29 साली. त्या सावरकरांना शिव्या का दिल्या जातात? केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून. वयाच्या 20व्या वर्षी, मिसरूड फुटलेलं नव्हतं, वयाच्या 20व्या वर्षी या हिंदुस्थानचा पंतप्रधान केलं कोणी? शाहू महाराजांनी. 40 पूर्ण 41 लागलं आणि बाजीरावाचा समाप्त. बाजीराव गेलेत. फक्त 20 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य अटक ते कटक भगवा फडकवलाय. 3/4 हिंदुस्थान भगव्याखाली आणला, मराठा साम्राज्य आणलं.
सगळ्यांवरती गलिच्छ का बोललं जातं? जात बघून कधी संपणार आहे ही जात? माझ्या सर्व हिंदू बांधवांना हात जोडून विनंती आहे, हे जातीचं विष आहे ना, हे भयानक आहे. याच्यामध्ये ना हिंदू धर्माचं नुकसान चालू आहे, भयानक हिंदू धर्माचं नुकसान, अतोनात. भीती वाटते मला. मुसलमानांमध्ये पण जाती आहेत, ख्रिश्चनांमध्ये आहेत, कुठे नाही आहेत, सगळीकडे आहेत. पण ख्रिश्चॅनिटी म्हटलं की सगळे एकत्र येतात. इस्लाम खतरे में आहे म्हटलं की सगळे एकत्र येतात. हिंदू खतरेमध्ये नसतो. खतरेमध्ये असतो फक्त ब्राह्मण, खतरेमध्ये असतो 96 मराठा, खतरेमध्ये असतो वंजारी समाज, खतरेमध्ये असतो धनगर समाज, खतरेमध्ये असतो मातंग समाज, खतरेमध्ये असतो हा समाज, खतरेमध्ये असतो तो समाज. अखंड हिंदू खतरेमध्येच नसतो कधी. फार मोठं षडयंत्र, फार मोठं कारस्थान चालू आहे. धर्म की रक्षा आपल्या हातात आहे, पण अधर्माचा नाश शासनाच्या हातात आहे. अश्विनी उपाध्यायांचे वाक्य परवा मी ऐकलं, मला इतकं पटलं, ते त्यांनी इतकं छान समजावून सांगितलं. धर्माची रक्षा आपण करायची. कशी? सगळ्या परंपरा, देवदेवतांच्या पूजा अर्चा, वसुधैव कुटुंबकमची भावना, हे विश्वची माझे घर, आता विश्वात्मके देवे, हे सगळं जपायचं आहे आपल्याला. खरंच आपले वेद काय सांगतात, उपनिषद काय सांगतात, आपलं रामायण काय सांगतं, आपलं महाभारत काय सांगतं, हे सगळं जपणं, ह्याला म्हणतात धर्माचं रक्षण. पण अधर्माचा नाश आपण नाही करू शकत. लोकशाही राष्ट्रामध्ये अधर्माचा नाश शासनाने करायचा असतो, जो सत्तेत बसलेत त्यांनी करायचा असतो. तिथं गडबड आहे. सत्तेत बसलेले अधर्माचा नाश करायला तयार नाही आहेत. त्या अधर्मीयांच्या मतपेट्यांचं राजकारण करतायत ते. शिवाजी कोण होता याच्यावरनं बोलावंसं वाटलं, संवाद साधावासा वाटला म्हणून संवाद साधला. खूप बोलायचंय, पण फार मोठा व्हिडिओ केला तर कोणी बघत नाहीत, म्हणून छोटे छोटे व्हिडिओ हल्ली मी करत असतो. विचार करा. हात जोडून कळकळीची विनंती आहे, हिंदूंनो, जातीच्या भिंती मोडून टाका. सावरकरांचे फार छान वाक्य आहे, आपण मनापासून मी जात मानणार नाही म्हटलं की जात संपते. एक अशी चेन तयार करूया, हातात हात घेऊन घट्ट उभे राहूया. मी हातात हात घेताना हा मातंग आहे, हा धनगर आहे, तो मराठा आहे का, तो ओबीसी आहे का, तो एससी आहे का, तो एसटी आहे, बघू नका. हातात घात घट्ट धरा. हे देशातून आपल्याला हाकलून दिलं तर आपल्याला कोणी नाही आहे पृथ्वी तलावरती. आपलं हक्काचं असं एकमेव देश, एकमेव भूमी, हिंदुस्थान, भारत. अशी हाताला हात धरून एक चेन तयार करूया. 60, 70, 80 करोड हिंदूंची एक मतपेटी बनवूया. अशी मतपेटी कुठल्याही राजकीय पक्षाला, ह्या हिंदू मतपेटीशिवाय, मराठा मतपेटी, बाकीच्या समाजाच्या मतपेट्या नाही, हिंदू, फक्त हिंदू मतपेटीशिवाय निवडणूक जिंकताच येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण आणून ठेवूया हिंदू मतपेटी. 60, 70 करोड, 80 करोड हिंदूंची हिंदुस्थानामध्ये एक हिंदू मतपेटी आहे. बघा, सगळे राजकीय पक्ष तुमच्या भल्याचा विचार करते, आणि सगळे हिंदू एकत्र आले की विशिष्ट समाजाचं आरक्षण आपोआप गळून पडेल आणि खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्यायला सुरुवात होईल. आर्थिक दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत, हे दोन्ही, आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आणि अत्यंत श्रीमंत, हे दोन्ही विभाग प्रत्येक जमातीत, प्रत्येक समाजामध्ये आहे. त्यामुळे आता आरक्षण हे हिंदू समाजातल्या आर्थिक दुर्बलांना द्यावं लागेल. मग तो समाज कुठला होईल? आर्थिक दुर्बल. आणि ते आर्थिक दुर्बल एकदा त्यांचं वार्षिक उत्पन्न
एका लिमिटच्या पुढे गेलं की ते ह्या कॅटेगरीतनं ह्या कॅटेगरीत जातील. एक दिवस हे सगळं संपेल. एक सशक्त हिंदू समाज तयार होईल. फक्त हिंदू मतपेटी. पण राजकारणानं हे करायचं नाहीये. नाही करायचंय. राजकारणानं मतपेट्या हव्या आहेत. माझ्या एका सिनेमामध्ये मी एका पॉलिटिशियनचा रोल केला होता. त्याच्यामधलं एक वाक्य आहे, ते सांगतो आणि थांबतो. प्रश्न संपले की राजकारण संपतं. प्रश्न संपले नाही पाहिजेत. प्रश्न अधांतरी राहिले पाहिजेत. प्रश्न लटकत राहिले पाहिजेत. तोपर्यंत राजकारण चालणार. राजकारण चालेल तोपर्यंत सत्ता केंद्र बदलत राहणार. सत्ता असली की खुर्ची येणार, अफाट पैसा मिळवायचा आपल्याला. असो, बरंच काही बोलायचे. थांबतो इथेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.